पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 2025 या उपक्रमाचे आयोजन नवी मुंबईत करण्यात आले होते। या मेळाव्याचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे आणि उच्च शिक्षण मंडळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 2025 चे आयोजन करण्यात आले होते। तर नवी मुंबईतील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाचे संयोजक भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाच्या पोस्टरवर मान्यवर नेत्यांचे फोटो झळकलेच होते, ज्यात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचाही समावेश होता। या प्रसंगी कौशल्य विकास योजनेचे विभागीय उपायुक्त सचिन जाधव, सहाय्यक आयुक्त श्रीमती संध्या साळुंके, माननीय अभिषेक पवार तसेच भाजपाचे माजी खासदार संजीवजी नाईक, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी नगरसेवक काशीनाथ पाटील, कृष्णा पाटील, सौ माधुरी सुतार, सौ सायली शिंदे, ॲडव्होकेट रंजना वानखेडे, दत्ता घंगाळे, भाजपाचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते, युवा मोर्चाचे कार्यकर्ते व सर्व नागरिक युवक मोठ्या संख्येने या रोजगार मेळाव्यात उपस्थित होते। महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्तानं भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवी मुंबईमध्ये डॉक्टर राजेश पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक यांच्या माध्यमातून एक रोजगार मेळावा या ठिकाणी आज पार पडतोय। खऱ्या अर्थानं युवकांना या अशा संधींची आवश्यकता असते। नवी मुंबई हे सर्व जाती धर्म पंथाचं वर्गाचं शहर आहे। तशाच पद्धतीचे वेगवेगळे उद्योग आणि स्वतःच्या पायावर उभा राहावा युवक अशा पद्धतीचा स्वयंरोजगार या दृष्टिकोनातून डॉक्टर राजेश पाटील साहेबांनी हा उपक्रम या ठिकाणी पार नाही तर यशस्वीपणे पार पाडल्याचं मला इथेच आत्ताच मी जाहीर करतो। आपण बघा की कुटुंब असं या ठिकाणी सभागृह भरलेलं आहे। आमचे रोजगार विभागाच्या मॅडम, आमचे अधिकारी सर्व या ठिकाणी आलेले आहेत। आवश्यकता आहे आत्ताच्या नवयुवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं, त्यांना योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे। सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने, तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नरेंद्र पाटील साहेब जे अध्यक्ष आहेत, अशा अनेक चांगले उपक्रम महामंडळाचे आहेत। मला वाटतं लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे आणि आपल्यासारख्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून हे जर पोहोचलं तर नक्कीच योग्य व्यक्तींना त्यांचं शिक्षण, त्यांची एकंदरीत असलेली बौद्धिक पातळी, त्यांच्यामध्ये असलेले गुण, त्यांच्याकडे असलेला अनुभव अशा सर्वांचा परिपाक करून त्यांना योग्य पद्धतीचं काम करता येईल। आणि मला वाटतंय आजचा हा आमचा रोजगार मेळावा निश्चित यशस्वी होईल। आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना शतायुष्य व्हावं, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची भरभराट व्हावी अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा डॉक्टर राजेश पाटील साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन। नक्कीच या ठिकाणी दोन्ही डेटा सेंटर असतील, नवी मुंबईमध्ये येणार असणारं दिमा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, किंबहुना एक्सपोर्ट इम्पोर्ट झोन असेल, या ठिकाणी डाटा सेंटर्स असतील किंवा या ठिकाणी असलेले नवीन उद्योग, हे वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांना चालना देण्याचं काम महाराष्ट्र सरकार करते आणि त्याच प्रकारचे स्थानिक बेरोजगार त्यांना रोजगार मिळावा अशा पद्धतीच्या मला असं वाटतंय की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट 3 ते 4 लाख लोकांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात NMR रिजनमध्ये। आणि मला विश्वास आहे की भविष्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असलेली एकंदरीत क्षमता पाहता या ठिकाणी त्यांना नक्कीच याच्यामध्ये वाव आहे। भविष्यात त्यांनी अशा पद्धतीच्या रोजगार मेळाव्यांमध्ये उपस्थिती दाखवून काय उपलब्ध आहे याची माहिती जर घेतली तर त्यांना नवीन दालनात जाता येईल, नवीन गोष्टींकडे जाता येईल। आणि मला वाटतं भविष्याची ही नांदी आहे। महाराष्ट्र हा देशातला नंबर 1 चा रोजगार निर्मिती करणारा राज्य असणार आहे आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बेरोजगारांना रोजगार मिळेल असा विश्वास आहे। रोजगार आणि कौशल्य विभाग महाराष्ट्र शासन याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या किमान या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे। रोजगार मेळाव्याची खूप आवश्यकता आहे। आपली जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धती पाहता येणारे कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पाहता बरेच मुलं शिकतात,
त्यांना त्यांच्या योग्यतेचं असं त्या ठिकाणी जॉब मिळतो. अशा वेळेला त्यांच्यामध्ये मार्गदर्शनही मिळणं गरजेचं आहे. त्यांना त्यांची नक्की शैक्षणिक पात्रता कशी असावी हे देखील महत्वाचं आहे. आपण परंपरागत त्या ठिकाणी काही डिग्री घेतो त्याच्यातून त्यांना त्या ठिकाणी जॉब भेटतो असं नाही. अनेक कंपन्या त्या ठिकाणी IT हब आपण म्हणतो, आधी देखील कोणता IT त्याप्रमाणे आपण बदलतो का ते बदललं पाहिजे हा संदेश देण्यासाठी रोजगार मिळावा. आणि त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून 2034 कंपन्या आली, महामंडळांनी देखील सहभाग घेतलेला आहे. शासनाच्या महामंडळांमार्फत अनेक योजना आहेत, त्यांना त्याचा फायदा होतो. परंतु लोकल पातळीवर मायक्रो लेवलवर हा फायदा मिळणं गरजेचं आहे. योजना आहेत सगळ्यांसाठी, माहिती होणं गरजेचं आहे. माहिती मिळवण्यासाठी देखील रोजगार मिळावा उपयुक्त होणार आहे. अनेक तरुण या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आपण पाहता किती गर्दी झाली आहे. हा उत्स्फूर्तपणे जमलेला क्राऊड आहे. त्यांना वाटतं की आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे. काही त्या ठिकाणी स्वतःला आजमावून घेतली ही तरी कशी असली पाहिजे, आमची शैक्षणिक पात्रता अमुक अमुक जॉब साठी काय असली पाहिजे, मला ह्या माझ्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच बाकी मी काय केलं पाहिजे, या अनेक गोष्टीचा उलगडा असलेली या ठिकाणी तरुण वर्ग करणार आहे. आणि त्यासाठी एवढा मोठा क्राऊड या ठिकाणी जमलेला आहे. पण रोजगार मिळावा ही गरज होती. तिथे त्या सगळ्या आपल्या कौशल्य विभाग आणि रोजगार विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे की हा जरा जनरल नव्या मुंबईच्या स्तरावर आमचं तर म्हणणं आहे की वार्ड स्तरावर किंवा मंडळ स्तरावर का चालू करतो, जेणेकरून त्या तरुणांना त्या ठिकाणी काय संधी आहे ते कळेल. नक्की माझे शिक्षण ते घेतो त्या व्यतिरिक्त मला सायमल्टेनियसली काय शिकलं पाहिजे याचा अंदाज येईल. आणि म्हणूनच त्या अधिकाऱ्यांनी देखील मला सांगितलेलं आहे की आपण लवकरच तुम्ही त्या ठिकाणी अशी मिळावे आहे तर आपण निश्चित स्वरूपामध्ये आपल्या तरुणांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. आता रोजगार मिळावा हा या ठिकाणी चांगल्या उन्हात पार पडत आहे. त्या कंपन्या आलेल्या आहेत, उभ्या जणांना त्या ठिकाणी जॉब त्या ठिकाणी आम्हाला देखील विश्वास आहे. अनेक तरुणांना या ठिकाणी मिळेल. अनेक तरुण त्या माध्यमातून मार्गदर्शन घेतील, स्वयंरोजगाराकडे स्वयंरोजगाराचं मार्गदर्शन देखील या ठिकाणी मिळणार आहे. त्या वेळेला व्यावसायिक देखील करतात. माध्यमातून आम्ही मल्टीपर्पज सगळ्या गोष्टी करणार आहोत. एकदा आपल्या या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून हा मेळावा या ठिकाणी मार्गदर्शन सन्मान्य लोकनेते गणेश नाईक साहेब, ते पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, संपर्क मंत्री आहेत. त्याचबरोबर आपल्या लढक्या ठिकाणी आपल्या त्यांच्या मार्गदर्शनासाठी त्याचबरोबर आपले निवडून गेले त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा जेव्हा 30 ते 35 कंपन्या येत आहे त्यावेळेला तरुण त्याला नोकरी पाहिजे, त्याची शैक्षणिक पात्रता असेल परंतु कदाचित इंटरव्ह्यू मध्ये त्यांना जमत नसेल, अशा वेळेला मार्गदर्शन देखील मिळेल. काही बाकी देखील मिळेल. कारण आम्ही जी संस्थेचं काउंट केलं 1000 नोकऱ्या उपलब्ध आहेत आमच्याकडे, जे आपले या ठिकाणी स्टॉल उपलब्ध आहेत त्यांच्याकडून 1000 नोकऱ्या मिळणार. 1000 पैकी या ठिकाणी किती जणांना नोकऱ्या मिळतात आम्ही देखील उत्सुक आहोत ते पाहण्यासाठी. परंतु आमची खात्री आहे तरुणांना बेरोजगार आहे, शोधात आहे, नोकरी आहेत परंतु त्याच्या व्यतिरिक्त नोकरीच्या शोधात आहे, त्यांना नोकऱ्या व्यवसायाकडे जाण्याची इच्छा आहे. सगळ्यांसाठी या मार्गदर्शन आज कोपरखैरणे येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे या कार्यालयाच्या वतीने या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आज या ठिकाणी 25 पेक्षा जास्त कंपन्या उपस्थित आहेत, प्रायव्हेट क्षेत्रातल्या, खाजगी क्षेत्रातल्या. तसंच आपण स्वयंरोजगारासाठी जे अर्थसहाय्य करतात असे जवळपास 10 महामंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आता त्यांनी जसा प्रश्न विचारला की खाजगी क्षेत्रापेक्षा गव्हर्नमेंट मध्ये कमी नोकऱ्यांचं प्रमाण आहे, तर ही सत्य परिस्थिती आहे की गव्हर्नमेंट मध्ये नोकऱ्यांचं प्रमाण सुद्धा कमी आहे. पण ह्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून माझ्या युवकांना असंच आव्हान असेल की खाजगी क्षेत्रामध्ये
खूप प्रमाणामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि आपण आपल्या जे फ्रेशर्स मुलं आहेत तर त्यांनी सुरुवात करावी. म्हणजे त्यांनी खूप जास्त पगाराची अपेक्षा न ठेवता कुठून तरी सुरुवात करणं अपेक्षित आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी आजच्या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या एक चांगल्या भविष्याची सुरुवात करावी. अनुभव आल्याच्या नंतर त्यांना पुढे चांगल्या पगाराची नोकरी पण मिळू शकते. तर अनुभव घ्या. जरी या ठिकाणी नोकरी नाही मिळाली तरी आपल्याला नक्कीच माहिती मेळाव्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती आपल्याला नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घ्यावा असं मी आज आवाहन करतो. धन्यवाद. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.